भीमाशंकर अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेलं ठिकाण. याच परिसरातील निसर्ग, कोंडवा धबधबा आणि भीमाशंकर मंदिर परिसर याचा अनुभव आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची फिरस्ती. बाईकवर जायचं ठरवलं. बाईकवर जायला मजा तर येते, पण बाईकवर जाणं म्हणजे युद्धात जाण्यासारखं असतं. चिलखत, जिरेटोप, ढाल असं पूर्ण तयारी करून घोड्यावर स्वार होऊन निघालो. बाईक घेतल्यापासून कडक उन्हामुळे लॉंग राईड कुठे प्लॅनच केल्या नव्हत्या. सगळ्या अर्ली मॉर्निंग शॉर्ट राईडच करत होतो. ज्या क्षणाची आणि ज्या ऋतू परिवर्तनाची आपण सगळ्या आतुरतेनं वाट बघत होतो, तो फायनली पावसाळा सुरू झाला होता आणि वातावरण थोडं बदलू लागलं होतं. म्हणून म्हटलं चला आता एक लांबची ट्रिप प्लॅन करू बाईकवर. पण तरी देखील दुपारी 11 वाजता निघाल्यामुळे सिटीतलं दिव्य पार करत जाणं म्हणजे घामाने आंघोळ करण्यासारखंच असतं. चाकणच्या जवळ पावसाने गाठलं, पण वरी नॉट. मी पूर्ण तयारीने निघालो होतो, त्यामुळे प्रॉपर रेन गिअर्स वगैरे सगळे घातले होते. चाकण क्रॉस केल्यानंतर चहा ब्रेकला थांबलो होतो ट्रॅफिकमधलं कंटाळल्यामुळे. तिथे हे ड्रायव्हर दादा भेटले आणि मला बघून क्युरिओसिटी म्हणून ते माझ्याशी बोलायला आले. त्यांच्याशी गप्पा मारून मग निघालो. इथून पुढचा जो प्रवास होता ना, तो सुसाट होता. इथनं खरं बाईक राईड करायची मजा यायला सुरुवात झाली. मस्त राईडचा आनंद घेत निघालो. घोडेगावच्या पुढे बंधू मला त्यांच्या बाईकवर जॉईन करणार होते. मग तिथून आम्ही आपापल्या बाईकवर भीमाशंकर. वाटेत भाऊ पण जॉईन झाला, पण त्यांच्याकडे रेनकोट नव्हता. त्यामुळे मग ATM लावून इथनं कारनेच प्रवास चालू केला. वाटेत हे असे जलस्रोत डोळ्याचं पारणं फेडत होते आणि छान हिरवागार निसर्ग. खूपच मस्त वाटत होता हा प्रवास. हे सर्व भीमाशंकरचं जंगल आहे. शेकरू कुठे दिसतोय का आम्ही बघत होतो, पण पाऊस खूप होता त्यामुळे नाही दिसला. हाच तो मुख्य प्रवाह आहे जो पुढे जाऊन एका मोठ्या धबधब्याचं रूप घेणार आहे, जो आपण बघायला चाललो. पाण्यात मजा करायला हा स्पॉट एकदम छान आहे आणि सुरक्षित पण आहे. आणि फायनली आपण कोंडवा धबधब्याला पोचलेलो आहोत. इथे छान अशी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि हाच तो कोंडवा धबधबा. याचा अजून एक
व्ह्यू पॉईंट आहे. तिथे जायला खाली अशी प्रॉपर व्यवस्थित वाट आहे, बाजूला रेलिंग पण आहे आणि हा असतो व्ह्यू पॉईंट. मंडळी, कॅमेरा बहुतेक जस्टिफाय करू शकणार नाही, पण हे प्रचंड असं रौद्र रूप आहे या धबधब्याचं. प्रचंड. हा आजूबाजूचा धुक्यामध्ये वेढलेला रम्य परिसर. कोंढवा धबधब्यावरनं मग आम्ही भीमाशंकरकडे निघालो. वाटेत पावसाचा जोर खूपच वाढला होता. बॉम्बे पॉईंटला आलोय, काहीच दिसत नाही. इतका रापराप पाऊस आहे आणि इतकं धुकं आहे. दाखवतो मी तुम्हाला. काय दिसतच नाही. ठीक आहे, तेही बघण्यात मजा. दर्शन वेळ संपली होती म्हणून मग कळसाचं दर्शन घेतलं. इथेच बाजूला कळमजा माता देवीचं मंदिर आहे, तिथे दर्शनाला आलो. या पावसाळ्याच्या या पहिल्याच फिरस्तीचा मनमुराद आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. आपण भेटू आता एका नव्या फिरस्तीमध्ये नव्या अनुभवांसकट. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा.